लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी आली आहे तुमच्यासाठी। लवकरात लवकर 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा होणार आहे, असं स्वतः अदिती टाटटकरे यांनी सांगितलं आहे। आणि अतिशय महत्त्वाची आणि गुड न्यूज आहे, म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ पुढे शेअर करा। आणि दुसरी गोष्ट की आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर करून घ्या, कारण तुम्हाला असे छान छान अपडेट बघायला भेटणार आहे। तर महत्त्वाची माहिती काय आहे ते जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, नक्की तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला असेल। आला असेल त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि कोणता जिल्हा आहे तो सांगा। आणि ज्या महिलांना नाही आला त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आम्हाला 20वा हप्ता नाही आला। आता ह्या 20वा हप्ते सांगती 21व्या हप्त्याची लिंक आहे, कशा प्रकारे जाणून घेऊया। ज्या महिलांना 20वा हप्ता नाही आला त्यांना 21वा हप्ता सुद्धा येणार नाही, आणि ज्या महिलांना 20वा हप्ता आलेला आहे त्यांना 21वा हप्ता नक्कीच येणार। आता का नाही येणार त्याचं कारण हे आहे की तुम्ही जे EKYC आहे ती सुधारणा केल्यानंतर तुमचे हप्ते अटकून ठेवलेले आहे। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे तिन्ही हप्ते तुम्हाला एकत्र देणार आहे, आणि ह्यासाठीच जे 21वा हप्ता आहे तो विलंब होत आहे, असं स्वतः अदिती टाटटकरे यांनी सांगितलं आहे। कोणत्याही प्रकारचा 21वा हप्त्याचा GR आलेला नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही आहे। तुम्ही सोशल मीडियावर बघत आहात की थंबनेल टायटल बघतात की 21वा हप्ता आला आहे आणि आज येणार, उद्या येणार, असं काहीच नाही। सरकारकडून कोणत्याही प्रकारची घोषणा झालेली नाही आहे, GR आलेला नाही आहे। लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, हे सगळे व्हिडिओ बघून तुम्ही पॅनिक होऊ नका, लवकरात लवकर GR येईल। आता विलंब होण्याचं हेच कारण आहे की EKYC मध्ये सुधारणा करून खूप साऱ्या महिलांनी सुधारणा केलेली आहे। ही सुधारणा पुन्हा सरकारकडून चेक केली जात आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हप्ता येईल। आता हप्ता येण्याची चान्सेस असे आहे की मार्च आणि एप्रिल हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र येण्याची शक्यता आहे, असं स्वतः अदिती टाटटकरे यांनी सांगितलं आहे। म्हणूनच लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी। ज्या ज्या महिलांना आतापर्यंत रेग्युलर हप्ते मिळालेले आहे त्या महिलांना ही योजना जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत त्यांना असेच हप्ते मिळणार आहे। आणि ज्या महिलांना अटकून हप्ते मिळालेले आहे तर काय ना काय त्यांच्यावर प्रोसेस चालू आहे, म्हणून त्यांना कुठं ना कुठं हप्ते बंद आहे, किंवा ज्या महिलांचे 2-3 महिन्यापासून हप्तेच येत नाही तर ते अपात्र ठरलेले आहे, म्हणून लाडक्या बहिणींनो त्यांना हप्ते मिळत नाही आहे। आता EKYC सुधारण्याची 30 तारीख ही लास्ट तारीख दिलेली आहे एप्रिलची, त्यामध्ये तुमची EKYC सुधारणा नसेल झाली तर सुधारून घ्या। आणि लाडक्या बहिणींनो, दुसरी गोष्ट अशी आहे की 70 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत। EKYC मध्येच तपासणी करत होते, त्या पिरियडमध्येच ते निकषात नव्हते बसत आणि तशा महिला अपात्र झालेल्या आहे, त्यांची संख्या आहे 70 लाख। तर कुठे ना कुठं जे पैसे वाटप होत होते त्यामध्ये खूप सारा फरक पडलेला आहे। आता अजूनच खूप साऱ्या महिला अशा प्रकारे अपात्र ठरतील, आणि त्या ठरल्यानंतरच सरकार 2100 रुपयाचा हप्ता स्टार्ट करणार आहे। आता कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर तुम्ही लिहून पाठवा की आम्हाला लवकरात लवकर दोन्ही हप्ते द्या, सरकारला आपण विनंती करू आणि त्यानंतरच तुम्हाला GR येईल। आता आज आहे 22 तारीख, खूप उशीर होत आहे। सरकारला एक रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेची एक तारीख फिक्स ठेवा की ह्या तारखेला लाडक्या बहिणीचे पैसे येतील आणि खूप सारे महिला पॅनिक होणार नाही। तर आपण एक अशी सरकारला रिक्वेस्ट करू, आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता काही प्रश्न असेल तर। आणि आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले, किती हप्ते नाही मिळाले ते सुद्धा विचारू शकता। तर अशीच नवीन तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोचवायचा प्रयत्न करतोय, त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। काही प्रश्न असेल तर विचारू शकता, आपण प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देत आलेलो आहोत आणि देत राहू। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्री।